परीक्षा पे चर्चा या उपक्रमामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हायचं आहे. तर यात सहभाग कसा नोंदवावा हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सर्वप्रथम आपल्या WhatsApp या ॲपवर जायचं आहे. या ॲपमध्ये आपल्या वर्गाचा ग्रुप आहे. आता मी इयत्ता 8वीचा जो ग्रुप आहे PSTV 8th क्लास हा ओपन करतो. या ग्रुपमध्ये वर्ग शिक्षकांनी लिंक पाठवलेली आहे. या लिंकवर क्लिक करून आपण या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो. पहा आता मी या लिंकवर क्लिक केलेली आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन दिसत आहे. या स्क्रीनमध्ये स्टुडंट, टीचर आणि पॅरेंट या टॅब दिसतात. येथे किती विद्यार्थ्यांनी, किती शिक्षकांनी आणि किती पालकांनी नोंदणी केलेली आहे हे समजतं. यात जर आपण खाली गेलो तर पार्टिसिपेट नाऊ ही लिंक दिसते. या पार्टिसिपेट नाऊ या लिंकवर क्लिक करा. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पार्टिसिपेट ॲज खाली पहा स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे ती टॅब दिसते. त्याखाली स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू टीचर्स लॉग इन जे विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने सहभागी होणार आहेत त्यासाठीची लिंक दिसते. त्याखाली टीचर म्हणजे शिक्षकांच्या सहभागासाठी लिंक आहे आणि सर्वात शेवटी पालकांच्या सहभागासाठी लिंक आहे. पॅरेंट शब्दांत दर्शवलेली आहे. आपण काय करायचं आहे सर्वप्रथम विद्यार्थी कशा प्रकारे नोंदणी करतील ते पाहू. विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्याचबरोबर पालकांची नोंदणी करताना पॅरेंट्स या टॅबवर क्लिक करायचं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विद्यार्थ्यांनी कशी नोंदणी करायची हे दाखवणार आहे. यासाठी मी स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशन या लिंकवर क्लिक टू पार्टिसिपेट लिहिलेलं आहे तिथे क्लिक करतो. येथे क्लिक केल्यानंतर वर विद्यार्थ्याचं फुल नेम नाव टाकायचं आहे. पहा नाव टाकतो. नाव टाईप करायचं. नाव टाईप केल्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर मी टाईप करत आहे. पहा मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर लॉग इन विथ OTP यावर क्लिक करायचं. लॉग इन विथ OTP वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. जो OTP आलेला आहे तो OTP टाईप करायचा. OTP टाईप केल्यानंतर खाली सबमिट या बटनावर क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दिसेल. ही जी स्क्रीन आहे याच्यामध्ये आपण सहभागी झालेलो आहे. पहा यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड युअर पार्टिसिपेशन इन परीक्षा पे चर्चा 2025 अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे. आणि खाली परत हे पण माहिती कळते द सर्टिफिकेट विल बी अवेलेबल फ्रॉम 1 फेब्रुवारी 2025 म्हणजे 1 फेब्रुवारीपासून आपल्याला सर्टिफिकेट मिळायला सुरुवात होणार आहे. तेव्हा सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं हे पाहू. अशा प्रकारे नोंदणी केली की आत्ताचं आपलं काम हे पूर्ण होणार आहे.